फांसी दो, फांसी दो, फांसी दो, आरोपी को फांसी दो, फांसी दो। हम हमारे समाज की तरफ से, संपूर्ण आदिवासी समाज की ओर से हम शासन प्रशासन से ये मांग करेंगे, जो आरोपी है, चाहे वो मेरा बेटा हो, मेरा भाई हो या मेरा समाज का लड़का हो, उसको शासन प्रशासन से ये मांग करेंगे, उसको जैसा हमारी बेटी कुमारी नैना अरकर के जो निर्गुण हत्या हुआ है, उसी प्रकार उस जो आरोपी है उनको हम फांसी की मांग करते हैं सर। गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोठणपार गावात लग्न समारंभाकरिता आलेल्या 12 वर्षीय युवतीचा अपहरण करून हत्या केल्याची घटना झाली होती। या प्रकरणात 4 विधी संघर्ष आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे चारही मुले देवरी तालुक्यातील सेलाटी या गावातील आहेत। जिल्हा सत्र न्यायालयाने या चारही मुलांना 17 मे पर्यंत पोलीस कोठारी सुनावली आहे। या मुलांवर पोक्सो कायद्याअंतर्गत व कलम 302 हत्या प्रकरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। अशी घटना घडली होती, काय सांगा? आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतली आहे आणि त्यांना नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे, तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मे पर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर, काय उद्देश होता त्या हत्या करण्याचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते, यांचं काय कनेक्शन होतं नेमकं, कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर, अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं, कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते। तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। हे 4 लोक ताब्यात घेतले, त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने। वरून मोहन तावडे, आज आपण इथं गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मेहताखेडा इथं एक वाडा आहे गोठणपार म्हणून, आणि इथं आपण हाजीर झालेलो आहो आणि इथं एक 12 वर्षीय शाळकरी मुलीवर एक अत्याचार झालेला आहे आणि इथं ह्या खूप महाराष्ट्रात गाजलेली आहे ही बातमी आणि आपण ह्या बातमीविषयी आपण इथं ह्या गावात आज इथं हजेरी लावलेला है और इतल्या स्थानिक लोकांशी चर्चा करूँ। क्षेत्र में पहली बार ये बहुत बड़ी घटना हुई है और पढ़ने वाले एक बच्ची की इस तरह से अगर घटना जो पूरे देश में इसको देखने यानी सोचने के लायक ये घटना हुई है और अपने गांव में एक इस तरह से अगर लड़कियों के साथ अत्याचार होते रहेगा तो आज ये देश के अंदर में अपने बच्चियां कैसे पढ़ेंगे। इसलिए मैं शासन से ही मैं निवेदन करता हूँ, एक समाज के प्रमुख होने के नाते, मैं इस क्षेत्र का अध्यक्ष होने के नाते मैं ऐसे जो कार्रवाई उनके ऊपर कार्रवाई हो जो अगले पीढ़ी के किसी दूसरे को ये कदम ना उठा पाए और अपने इस गांव की छोटी सी बच्ची को न्याय मिलना चाहिए, ऐसा मैं शासन से अनुरोध करता हूँ। धनुलाल मडावी। गोदावरी बेटा, क्या बोलेंगे जो घटना हुई है इसके बारे में शासन से क्या मांग करेंगे आप? फांसी होना चाहिए। फांसी होना चाहिए। फांसी होना चाहिए। संवेदनशील घटना हमारे क्षेत्र में या हमारे गढ़ ग्राम पंचायत मेहताखेड़ा के अंतर्गत जो घटा वो बहुत दुखदायी है और समाज को एक शर्मसार करने वाली घटना है। शर्मसार करने वाली, कलंकित करने वाली एक घटना है
मैं चाहता हूँ कि वो जो आरोपी हैं जो इस घटना को अंजाम दिए हैं उनको शासन और प्रशासन के ओर से संवैधानिक तौर से उनको जल्द से जल्द फांसी की सजा हो। और शासन प्रशासन से मैं यही मांग चाहती हूँ कि उन लोगों को फांसी की सजा चाहिए। कड़ी से कड़ी सजा होना चाहिए। कड़ी से कड़ी सजा होना चाहिए। शासन से यही गुहार है आपकी। हाँ। और अन्यथा दूसरे हमारे गांव की बेटी का इसमें कोई नहीं होना चाहिए। किसी की लड़की के साथ ऐसा नहीं होना। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।